लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू असून त्याबरोबरच कोण जिंकणार याचेही अंदाज बांधणी सुरू आहेत. असेच अंदाज बांधल्याप्रकरणी तामिळनाडूत चक्क एका पोपटा विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. वास्तविक कारवाई पोपटाच्या मालकाविरोधात झालेली आहे, पण कारणीभूत आहे तो पोपट. या पोपटाचा दोष एवढाच की तो उमेदवाराचं भविष्य सांगत होता. तामिळनाडूतील कोट्टानूर येथे हा प्रकार घडलाय. मंदिराबाहेर हा पोपट भविष्य सांगत होता. लोकसभेला उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने या पोपटाला आपल्या निवडणुकीत जिंकणार का असा प्रश्न विचारला. यावर त्या पोपटाने उत्तर देखील दिलं. त्याचा हा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आणि त्यानंतरच हा पोपट आणि त्याच्या मालकावर कारवाई करण्यात आलेली आहे. चित्रपट दिग्दर्शक थमकर बच्चन हे इथून निवडणूक लढवत आहेत. रविवारी ते आपल्या मतदारसंघात प्रचार करीत लोकांच्या गाठीभेटी घेत होते. त्याच दरम्यान त्यांनी येथील एका प्रसिद्ध मंदिराला देखील भेट दिली. मंदिराच्या बाहेरच एक ज्योतिषी पिंजऱ्यात एक पोपट घेऊन बसला होता. समोर ठेवलेल्या कार्डापैकी एखादे कार्ड उचलून तो पोपटासमोर आपल्या आलेल्यांचं भविष्य सांगत होता. बच्चन यांना देखील आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा झाली आणि ते देखील त्या पोपटासमोर जाऊन बसले. उमेदवारालाच भविष्य जाणून घ्यायचं आहे म्हटल्यावर पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. त्याच्यासमोर अनेक कार्ड्स ठेवण्यात आले. त्यातले एक कार्ड त्यानं निवडायचं होतं. पोपटाने आपले काम केलं आणि कार्ड मालकाकडे दिलं. त्या कार्डावर मंदिरातील देवाचा फोटो होता आणि हे कार्ड पाहिल्यावर मालकाने बच्चन निवडणुकीत विजयी होणार असल्याचं ठामपणे सांगितलं. या भविष्यवाणीने खुश झालेल्या बच्चन यांनी पोपटाला खाण्यासाठी फळे दिले. मात्र हा सगळा प्रकार उपस्थितांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचले आणि पोलिसांनी पोपटाला अटक केली आणि पोपटाचा मालक समज देऊन सोडण्यात आलं. अशा प्रकारे पोपटाला पिंजऱ्यात ठेवण्याबद्दल वन विभागाने पोपटाच्या मालकाला देखील समज दिले. त्याच्याकडे आणखी काही पोपट आढळले. त्या सर्व पोपटांना जंगलात सोडण्यात आलं. अशा प्रकारे PMKने DMK सरकारवरती टीका केलेली आहे.